भल्या पहाटे 3-3:30 वाजता उठायचं। लगबगीने चहा पाणी, अंघोळ उरकून भाकऱ्या कालवण बनवायचं। टोळीसोबत गाडीत बसून ठरलेल्या गावी उसाच्या फडापाशी पोहोचायचं। हाती कोयता घेऊन थेट त्या फडात घुसायचं। आता ऊस तोडीचा हंगाम म्हणजे बहुतांश दिवस थंडीचे असतात। बोचणाऱ्या थंडीत विंचू काट्याची भीती बाजूला ठेवून कोयता चालवायचा। सोबत लहान पोरं असतील तर त्यांना बाजूच्या पालावर सोडायचं, किंवा ती जर थोडी मोठी असतील तर त्यांच्याही हातात कोयता द्यायचा। आता त्या पोरांची शिक्षण तर सोडाच, 2 वेळचे खायचे सुद्धा वांदे। कित्येकदा तर गरोदर स्त्रियांची डिलिव्हरीही त्याच उसाच्या फडात होते। महिलांच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही। मासिक पाळी काय येते हे सुद्धा कित्येक स्त्रियांना माहिती नाहीये। सोबतच मासिक पाळीशी संबंधित कोणते अवयव आहेत हे सुद्धा त्यांना माहित नाहीये। यातून ज्या गर्भाशयातून सुंदर जीव जन्माला घातला जातो तेच गर्भाशय आता काढून टाकलं जात असल्याचा प्रकार वारंवार घडताना दिसतोय। पण का? मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महिलांचं गर्भाशय का काढलं जातं याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी। आम्हाला शेतात खोपटं बांधून राहावं लागतं, रात्री अपरात्री ऊसतोड करावी लागते, झोपेची वेळ ठरलेली नसते। अशात पाळीचा त्रास सुरू झाला की जीव हैराण होतो, म्हणून कारखान्यावर जाण्याआधी बाया पिशवी काढतात। हे वाक्य आहे बीडच्या ऊसतोड करणाऱ्या एका महिलेचं। नुकतंच घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून मराठवाड्यातील महिलांनी गर्भाशयाची पिशवी काढल्याचं समोर आलंय। बीड जिल्हा आणि ऊस तोडणी हे अनोखं समीकरण आहे। इथल्या हजारो नागरिकांपुढे ऊस तोडीला जाणं हाच एकमेव पर्याय आहे। यात महिला मजूरही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। पण त्या महिलांना मासिक पाळी वेळेवर न येणं, पांढरा पदर जाणं म्हणजे पांढरं पाणी अंगावरून जाणं, मासिक पाळी दरम्यान कपडा वापरणं, शिवाय उघड्यावर शौचालयाला बसल्यानंतर उठबस करणं, यामुळे पिशवीच्या कर्करोगाचे आजार जडतात। यातच या महिला मजूर असल्यानं कामाच्या ताणातून असे आजार होत असल्याचं त्यांच्या लक्षात येतं। पुढे त्या दवाखान्यात जातात, पण तिथे गेल्यावर त्यांना थेट गर्भपिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो। या जीव वाचेल यासाठी या महिला गर्भपिशवी काढून टाकण्यासाठी होकारही देतात। मधल्या काळात तिथल्या स्थानिक खासगी डॉक्टरांकडून गर्भपिशवी काढून टाकण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचंही समोर आलंय। आता हे उदाहरण आहे बीडच्या वंजारवाडीतील। पण बीडमध्ये वंजारवाडीसारखी अशी अनेक गावं आहे जिथे तरुण महिलांनी त्यांचं गर्भाशय काढले। बीड, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर या 4ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात स्थलांतर करणाऱ्या महिलांसोबतच इतर शेतकरी महिलांमध्येही गर्भाशय काढण्याचं प्रमाण मोठं असल्याचं आढळलंय। बीड आणि धाराशिव मधल्या 10 गावांमध्ये खेत्री संशोधन केलं गेलं। त्यानुसार बीड मधील 351 आणि धाराशिव मधल्या 226 महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यात बीड मध्ये 19.1% महिलांना मासिक पाळीशी संबंधित कुठले अवयव आहेत हेच माहित नव्हतं। 26.5% महिलांना मासिक पाळीची कारणं माहित नाहीये। बीडच्या 24.5% महिलांमध्ये आणि धाराशिवच्या 16.8% महिलांना मासिक पाळी स्वच्छता नाही ठेवली तर काय होऊ शकतं याची देखील माहिती नाहीये। एवढंच नाही तर घरची आर्थिक परिस्थिती बिकट आणि सरकारच्या योजनांचा अभाव या गोष्टी पण त्यांच्या आरोग्याची हेळसांड करत असल्याचं लक्षात आलंय। बीडमधील 70.3% आणि धाराशिव मधले 66.2% महिला या कापडा व्यतिरिक्त इतर गोष्टींचा मासिक पाळी दरम्यान वापर करतात, तर 62.2% महिला आर्थिक अडचणींमुळे कापड आणि पॅडचा खर्च टाळण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा वापर करतात। याशिवाय बीड आणि धाराशिव मध्ये 62.2% महिला सुती कापड वापरतात। पुढे हेच पाळीत वापरलेलं कापड विहीर नाहीतर हँडपंप जवळ धुतलं जातं, त्यावेळी एकच साबण वापरला जातो असं सांगणाऱ्या महिलांचं प्रमाण 47%। 83.7% महिलांनी ते कापड सूर्यप्रकाशात न वाळवता बंद खोलीत वाळवलं आणि ते वापरताना केवळ अर्ध्याच महिलांनी ते कोरडं असल्याची खात्री केल्याचं कळतं। बरं, हे एवढ्यावरच थांबत नाही तर लाज वाटते किंवा खिशात पैसे नाहीत म्हणून डॉक्टरकडे जाणं टाळलं जातं। अशाही महिलांची संख्या बरीच आहे। आपण महाराष्ट्र पुरोगामी असं आहे म्हणतो, पण तरीही तो अजून प्रचंड मागासलाय। आज जर पाहिलं तर ऊस तोडीच्या कामातला महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीचा दिसून येतो। मात्र या कामामुळे महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो। गर्भाशयाची पिशवी काढणं ही त्यापैकीच एक। 2019च्या सुरुवातीला महिला ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर हा मुद्दा वेगवेगळ्या पातळीवर उचलून धरला आणि त्यावर चर्चाही घडवून आणल्या, पण तरीही याचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये। महाराष्ट्रात खास करून बीड जिल्ह्यामधील महिला ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढण्याचं प्रमाण जास्त आहे। आता ते का याचा जर विचार केला तर काही कारणं समोर येतात।
त्यात असं लक्षात आलं की महिलांना जर ऊसतोडीमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांना गर्भाशय काढावं लागेल अशी अट मुकादम किंवा टोळी मालकांकडून घातली जाते। याशिवाय कंत्राटदार मासिक पाळी येणाऱ्या महिलांना ऊस तोडणीच्या कामामध्ये सहभागी करत नाहीत, ज्यामुळेही तिथे गर्भाशय काढण्याचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षात आलंय। मंडळी, आजही मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात असा पट्टा आहे जिथल्या लोकांना त्यांच्या शरीराची पुरेपूर माहिती नसते, ज्यातून कोणीतरी सांगितलं की असे गर्भाशय काढण्याचे प्रकार केले जातात। आता मुळात गर्भाशय कधी काढलं जातं तर ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार जेव्हा अतिरक्तस्राव, ओटीपोटात सारखं दुखणं, ओव्हरी कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, फॅलोपियन ट्यूबचा कॅन्सर असेल अशा वेळी गर्भाशय काढणं योग्य ठरतं। आता ग्रामीण भागात चुकीच्या समजामुळे ही गर्भाशय काढलं जातं। त्यात गर्भाशय योनीच्या बाहेर येतं, त्याला अंग बाहेर येणं असं ग्रामीण भागातील महिला म्हणतात। तसं जर होत असेल तर कॅन्सरची भीती व्यक्त करूनही गर्भाशय काढलं जातं। आता यातही मध्यंतरी आलेल्या बातमीनुसार काही डॉक्टर गरज नसतानाही केवळ पैशासाठी गर्भाशय काढतात, त्यामुळे महिलांना याबद्दल जागरूक होणं गरजेचं आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार बीडमधल्या 883 महिलांनी ऊस तोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली आहे। थोडक्यात पोटात 2 घास जावेत यासाठी या स्त्रियांना थेट त्यांचं मातृत्वच गमवावं लागलंय आणि अशी वाईट वेळ जगातल्या कुठल्याही बाईवर येऊ नये। पोटात बाळ की पोटासाठी हाती कोयता, यात त्यांनी पोटासाठी कोयता निवडलाय। त्यामुळे आज जरी आपण म्हणत असलो ना की भारताचा जीडीपी वाढलाय, भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था झालाय, महाराष्ट्र हे सर्वात प्रगत आणि पुरोगामी राज्य आहे, हा महाराष्ट्र आता थांबणार नाही। पण या न थांबणाऱ्या महाराष्ट्रात एका बाईला पोटासाठी तिचं आई पण थांबवावं लागत असेल तर आपण नेमक्या कोणत्या विकासाच्या फुशारक्या मारतोय याचा विचार होणं गरजेचं आहे। आईपण म्हणजे बाईपणाचा दागिना, तो मिरवायचा सोडून त्याची नाळच तोडून टाकण्याची वेळ आलेल्या महिलांच्या वेदना आपल्या घडी घडी जात धर्मावरून दुखावणाऱ्या भावनांपेक्षा मोठ्या आहेत हे लक्षात असू द्या। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका।